Hi students, today's lecture is about our new chapter that is sterile manufacturing. In this chapter, we will learn what is sterile manufacturing. The word sterile means free from microorganisms. The sterile products includes parenterals, ophthalmics and irrigation solution etc. सो ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला सगळे स्टराईल प्रोडक्ट्स जे आहेत त्यांची इन डिटेल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बघायची आहे. सो लेट सी द कंटेंट्स ऑफ चॅप्टर. फर्स्ट स्टराईल मॅन्युफॅक्चरिंगची डेफिनेशन, देन क्वालिटीज ऑफ पॅरेंट्रल्स अँड LVP अँड SVP. नेक्स्ट इज द फॅसिलिटीज रिक्वायरमेंट्स, लेआउट ऑफ स्टराईल एरिया, फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंट्रल्स, production planning and sterilization, and methods of evaluation of parenterals. In this video, we will cover our first 2 points, that is sterile manufacturing definition, qualities SVP and LVP, and facilities required for manufacturing of sterile product. The remaining part we will complete it in the next video. First part is a definition of sterile manufacturing. It is a process of manufacturing of sterile products which are free from viable microorganism. Sterile manufacturing म्हणजे sterile product manufacture करण्याची process. It includes parenterals, ophthalmics and irrigation solution. त्याच्यामध्ये parenterals येतात, ophthalmics म्हणजे डोळ्यांशी रिलेटेड जे जे प्रोडक्ट आहेत, आय ड्रॉप असेल, आय लोशन असेल, ते सगळं. आणि इरिगेशन सोल्युशन्स मीन्स लिक्विड ऑर सोल्युशन्स यूज्ड फॉर क्लीनिंग द वुंड्स. जखम साफ करण्यासाठी किंवा वॉश करण्यासाठी जे सोल्युशन्स वापरले जातात ते इरिगेशन सोल्युशन्स असतात. So the process of manufacturing of such products is called as a sterile manufacturing. Next is a definition of parenterals. Parenteral product म्हणजे काय तर in Greek word para means beside and enteron means intestine. Beside म्हणजे बाहेर, enteron means intestine. इंटेस्टाईनच्या बाहेर जेव्हा ड्रग दिला जातो, ड्रग ॲडमिनिस्टर्ड केला जातो, त्या रूटला पॅरेंट्रल म्हटलं जातं. तर these are the liquid injectable preparations which are sterile, non-pyrogenic and isotonic with blood plasma which are administered directly into bloodstream and rather than taken via oral route. त्याच्या डेफिनेशननुसार आपल्याला काय समजतं आहे? पॅरेंटल प्रोडक्ट्स आर लिक्विड इंजेक्टेबल प्रोडक्ट्स. इंजेक्शन यूज करून ते ॲडमिनिस्टर्ड करावे लागतात. विच आर स्टराईल, ते स्टराईल असावे लागतात म्हणजेच फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. नॉन पायरोजेनिक असावे लागतात, पायरोजनपासून फ्री असावे लागतात. अँड आयसोटोनिक विथ ब्लड प्लाझ्मा, ह्या 3 त्याच्यामध्ये क्वालिटीज असाव्या लागतात. अँड विच आर ॲडमिनिस्टर्ड डायरेक्टली इन टू द ब्लड स्ट्रीम, ते डायरेक्टली ब्लड स्ट्रीममध्ये ॲडमिनिस्टर्ड केले जातात. म्हणजेच ओरल रूटने घेतले जात नाहीत. म्हणजेच जे प्रोडक्ट ओरल रूटने न घेता डायरेक्टली बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात, ब्लडमध्ये इंजेक्ट केले जातात, त्या प्रोडक्ट्सना पॅरेंट्रल प्रोडक्ट म्हटलं जातं. नेक्स्ट इज अ आयडियल कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॅरेंट्रल्स. पॅरेंट्रल प्रोडक्ट जे आहेत त्यांच्या काही आयडियल क्वालिटीज असतात किंवा कॅरेक्टरिस्टिक असतात, तसेच ते मॅन्युफॅक्चर करावे लागतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सेफ्टी. सेफ्टीमध्ये आहे फ्रीडम फ्रॉम ॲडवर्स टॉक्झिकोलॉजिकल कन्सर्न्स. त्याच्यामध्ये काहीही ॲडवर्स इफेक्ट प्रोड्यूस करणारं किंवा टॉक्झिसिटी प्रोड्यूस करणारे कंटेंट्स असता कामा नयेत. सेकंड इज अ स्टरिलिटी. स्टरिलिटी मीन्स फ्रीडम फ्रॉम मायक्रोबायोलॉजिकल कंटॅमिनेशन ऑर फ्रीडम फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझमपासून ते फ्री असले पाहिजे. थर्ड इज अ नॉन पायरोजेनिक, दॅट इज फ्रीडम फ्रॉम पायरोजेनिक एंडोटॉक्झिन कंटॅमिनेशन. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्यांच्यापासून जे वेस्ट प्रोडक्ट तयार होतो आहे त्याला पायरोजन असं म्हटलं जातं. आणि तो पायरोजन जर प्रोडक्टमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे वेरियस साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसं बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होऊ शकतं आणि काही वेळा त्याच्यामुळे डेथ पण होऊ शकते. त्यामुळे सगळे
स्टराईल प्रोडक्ट हे पायरोजनपासून फ्री असले पाहिजेत. देन पार्टिकल फ्री, इट शुड फ्री फ्रॉम एनी व्हिजिबल पार्टिकल because parenterals are to be inserted or injected directly into blood, so it must be free from particle. Any visible particle should not present within the parenteral product. Then stability, chemical, physical and microbiologically the product should be stable. Then compatibility, the product should be compatible with packaging and other diluents or formulation, that is other ingredients which are present in a formulation. Then tonicity, it should be isotonic with a biological fluid. The isotonicity म्हणजे काय तर सेम ऑस्मोटिक प्रेशर असला पाहिजे. तर कोणासारखं असला पाहिजे तर ज्या बॉडी फ्लुइडमध्ये आपण ड्रग ॲडमिनिस्टर करणार आहोत त्याच्याशी प्रोडक्ट आयसोटोनिक असला पाहिजे. जर पॅरेंटरल प्रोडक्ट असेल तर आपण डायरेक्टली ब्लडमध्ये देतो आहे, म्हणजे इट मस्ट बी आयसोटोनिक विथ अ ब्लड प्लाझ्मा. इफ इट इज ऑप्थॅल्मिक देन वी आर इन्सर्टेड इट इन टू द आईज. सो ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट शुड बी आयसोटोनिक विथ अ लॅक्रिमल fluid. These are the ideal characteristic of parenterals. Next point is a types of parenteral. There are two types of parenteral. First is the large volume parenterals, that is LVP, and second is a small volume parenteral, that is SVP. Here is a difference between small volume parenteral and large volume parenteral. First point is in case of small volume parenteral they are injectable and large volume parenteral are generally intravenous fluids. तर जे इंजेक्शन्स किंवा जे थेरपॅटिक पर्पजसाठी यूज केले जातात ते सगळे स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल्स होतात. त्याच्या नावाप्रमाणे आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी आहे, स्मॉल व्हॉल्यूम, म्हणून ते इंजेक्शन यूज करून इंजेक्ट केले जातात बॉडीमध्ये. आणि जे लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल्स आहेत ते मोस्टली आपले इंट्राव्हेनस इन्फ्युजन्स जे आहेत, जे आपण सलाईन म्हणून यूज करतो आहे, ते सगळे लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल्समध्ये येतात. त्यामुळे ते इंट्राव्हेनस फ्लुइड्स म्हणून ॲडमिनिस्टर केले जातात. सेकंड, इन केस ऑफ स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल द कॅपॅसिटी इज लेस दॅन 100 ml. 100 ml पेक्षा जे कमी कंटेंट आहे ज्या पॅरेंटरल प्रोडक्ट्सचा त्यांना स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल म्हणायचं आहे. आणि जर 100 ml टू 500 ml और 1000 ml त्याच्यापेक्षा कितीही मोठं जर असेल प्रोडक्ट तर त्याला लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल असं म्हटलं जातं. देन SVPs आर टिपिकली यूज्ड फॉर डिलिव्हरिंग मेडिकेशन at a controlled infusion rate, and LVPs provides electrolytes and supplies the nutrients such as vitamin and glucose. तर मोस्टली जर एखादं मेडिसिन द्यायचं आहे, औषध द्यायचं आहे, तर ते SVP स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल छोट्या बॉटलमध्ये असतं. पण ते जर LVP असेल, लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल असेल, तर त्याच्यामध्ये मेडिकामेंट ॲज सच काही नसतं, तर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स म्हणून ते आपण देऊ शकतो आहे. जसं व्हिटॅमिन्स असू शकतात, ग्लुकोज असू शकतं, किंवा इलेक्ट्रोलाइट्स प्रोव्हाइड करण्यासाठी लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल्स यूज केले जातात. देन SVP कंटेन्स मेडिकामेंट विच इज पोटंट. त्याच्यामध्ये पोटंट मेडिकामेंट असतं. आणि LVPs कंटेन्स वन ऑर मोर इलेक्ट्रोलाइट्स. LVPsमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल्स आर ॲडमिनिस्टर्ड विथ अ सिरिंज अँड नीडल because it is directly administered into blood stream, and the large volume parenterals are administered as an intravenous fluid, hence it requires IV set for administration. Then vehicle used for SVP is water for injection, oil or PEG, that is polyethylene glycols. And in case of large volume parenteral only water for injection is used as a vehicle. Then in small volume parenteral the containers used are glass ampoules and vials, and in case of large volume parenterals generally plastic bottles are used because the volume is more and glass containers becomes heavy if the large volume parenterals are stored into it, so plastic bottles are used.
Next, 8th point is it contains added substance like preservative. In case of small volume parenterals, preservatives may be added, and in case of large volume parenteral there are no added preservatives. आता इथे प्रिझर्वेटिव्हचा रोल काय आहे तर स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटल प्रोडक्ट जे आहेत ते मेडिकामेंट कंटेन करतात आणि ते एका वेळी पूर्ण बॉटलमधला डोस दिला जात नाही. जे स्मॉल डोसेस एकापेक्षा जास्त वेळा दिले जातात, त्यामुळे जेवढ्या वेळा आपण त्याच्यातून डोस रिमूव्ह करणार तेव्हा तिथे मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री होऊन तिथे कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस असतात. म्हणून स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरल्समध्ये स्वीपीजमध्ये प्रिझर्वेटिव्स ॲड करण्याची गरज असते. बट इन केस ऑफ लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटरल्स ॲज दे आर यूज्ड ॲज अ इंट्रावेनस फ्लुइड्स they are single dose container, that is all contents in the LVPs are used for one time, so there is no need for storage of such products, so preservatives are not added in a LVPs. So these are the differentiating points for small volume parenterals and large volume parenterals. Then facilities and requirements for sterile manufacturing. For sterile manufacturing, the following equipments are necessary as per the DNC Act. First is a storage equipments for ampule and vials, then storage cabinets, water still for preparing water for injection, ampule washing machine, ampule drying machine, filling and sealing unit, sintered glass funnel. Sintered glass funnel is used for sterile filling of product. Then filter press, hot air oven used for sterilization. Then equipments for evaluation and quality control, autoclave and labeling and packing units. These all requirements or equipments are needed for the manufacturing of sterile products. Then personal requirement, जे स्टराईल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी पर्सन्स लागणार आहेत किंवा जी माणसं लागणार आहेत तिथे मॅन्युफॅक्चर करण्यासाठी त्यांच्या काय काय क्वालिटीज असल्या पाहिजेत ते आपण बघणं गरजेचं आहे. तर फॉर स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग पर्सन्स शुड फॉलो GMP requirement, that is good manufacturing practice, and should be trained for aseptic techniques with the help of continuous education program. तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणजे काय तर कोणत्याही प्रोडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग करताना काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करायचे असतात DNC ॲक्टनुसार किंवा फार्मसीच्या इथिक्सनुसार, आणि ते सगळे रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करून नंतरच मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतं. तर ह्या सगळ्या रूल्सचं नीट फॉलो केले जात आहेत की नाही ते रूल्स ते चेक करणं गरजेचं असतं. आणि द पर्सन्स शुड बी ट्रेंड फॉर असेप्टिक टेक्निक्स. आता जेव्हा जेव्हा स्टराईल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले जाणार तेव्हा ते असेप्टिक टेक्निक्स यूज करून मॅन्युफॅक्चर करावे लागतात. असेप्टिक टेक्निक्स म्हणजे काय तर अशा टेक्निक ज्याच्यामुळे आपण आपल्या प्रोडक्टमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री होणार नाही, म्हणजे आपले प्रोडक्ट स्टराईल बनतील. अशा सगळ्या रिक्वायरमेंट्स फॉलो करून मॅन्युफॅक्चरिंग करायचं असतं. सो एज्युकेशन प्रोग्राम्स आर अरेंज्ड फॉर पर्सोनल्स and he should be trained for aseptic techniques. They should be of a good health and free from any dermatological conditions that might increase microbial contamination. तिथे काम करणारे जे पर्सन्स आहेत त्यांची हेल्थ आहे ती चांगली असली पाहिजे आणि ही शुड बी फ्री फ्रॉम एनी डर्मॅटोलॉजिकल कंडिशन. स्किन डिसीज त्यांना काहीही असता कामा नये, कारण त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपले प्रोडक्ट जे आहेत ते कंटॅमिनेट होऊ शकतात. त्यामुळे मायक्रोबियल कंटॅमिनेशन कमी करण्यासाठी त्या पर्सन्सची हेल्थ चांगली असली पाहिजे. दे मस्ट हॅव सम नॉलेज अबाउट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ असेप्टिक प्रोसेस. तर जर स्टराईल प्रोडक्ट तयार करायचे असतील तर त्यांना असेप्टिक प्रोसेसबद्दलची सगळी माहिती असली पाहिजे. देन मुवमेंट्स विदिन द रूम शुड बी मिनिमम अँड इन अँड आउट मुवमेंट्स आर रेस्ट्रिक्टेड ड्युरिंग फिलिंग ऑफ ऑपरेशन. आता जसं आपण म्हणतो की स्टराईल प्रोडक्ट तयार करतो आहे तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स नको आहेत किंवा कोणत्याही प्रकारची डर्ट त्या प्रोडक्टमध्ये इन्कॉर्पोरेट होता कामा नये.
मग जर आपल्याला असा प्रोडक्ट तयार करायचा असेल तर त्यासाठी ज्या एरियामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग किंवा फिलिंग करतो आहे तिथे पर्सनची एंट्री जी आहे ती कमीत कमी असली पाहिजे. त्यामुळे रूम शुड बी मुवमेंट शुड बी मिनिमम. त्यामुळे तिथे हालचाल खूप कमी केली पाहिजे आणि ज्यावेळी फिलिंग चालू असतं त्यावेळी कोणीही रूममधून आत यायचं नाही आहे किंवा रूमच्या बाहेर जायचं नाही. त्यामुळे मूवमेंट शुड बी मिनिमम अँड इन केस ऑफ फिलिंग देअर शुड बी नो एनी मूवमेंट और मूवमेंट्स आर रेस्ट्रिक्टेड. Then manufacturing requirement. Manufacturing requirement includes maximum degree of cleanliness in aseptic filling rooms, while as surrounding areas provide buffer area in which standards of cleanliness are slightly lower than those maintained in a aseptic room. तर जिथे मॅन्युफॅक्चरिंग केलं जाणार आहे त्या एरियामध्ये मॅक्झिमम क्लीनलीनेस असला पाहिजे जिथे प्रोडक्ट फिल करणार आहोत आपण. आणि त्याचे आजूबाजूचा जो एरिया आहे त्याला बफर एरिया म्हटलं गेलं आहे. तिथे क्लीनलीनेसचा स्टँडर्ड थोडा कमी असला तरी चालू शकतो, पण जिथे फिलिंग करणार आहेत तिथे सगळ्यात जास्त क्लीनलीनेस मेंटेन केलेला असला पाहिजे. फॉर कन्स्ट्रक्शन it requires best material and design. The ceiling, walls and floors should be constructed with the materials which are easy to clean and non-porous, so to prevent the accumulation of dust and moisture. त्यामुळे कन्स्ट्रक्शन करताना जो एरिया मॅन्युफॅक्चरिंगसाठी वापरणार आहेत तिथले फ्लोअर आहेत, वॉल्स आहेत किंवा सिलिंग्ज आहेत ती इझिली वॉशेबल असले पाहिजेत. त्यामुळे तिथे डस्ट किंवा मॉइश्चर ॲक्युम्युलेशन होणार नाही. नेक्स्ट इज वन ऑफ द बेस्ट मटेरियल फॉर फ्लोअर इज अ सिरॅमिक प्लॅस्टिक सिमेंट विच इज अप्लाइड ॲज अ थिक कोट ऑन अ एक्झिस्टिंग फ्लोअर टू गिव्ह द कंटिन्युअस सील्ड सरफेस. Glass is generally used for partitioning and for good supervisory view of manufacturing unit. During the construction of manufacturing area or filling area, the ceramic plastic cement coat is applied ऑन द एक्झिस्टिंग फ्लोअर. आपल्या फ्लोअरवरती म्हणजे जे आधीचं फ्लोअर आहे त्याच्यावरती सिरॅमिक प्लास्टिक सिमेंटचा कोट अप्लाय करायचा. त्यामुळे सील्ड सरफेस मिळणार आहे आपल्याला. आणि पार्टिशन्स जे आहेत ते ग्लासचे यूज करायचे आहेत. ग्लास ट्रान्सपरंट असल्यामुळे तिथे सुपरविजन करणंसुद्धा बाहेरून इझी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी पर्सनला फिलिंग एरियामध्ये एंट्री करण्याची गरज पडणार नाही, बाहेरूनसुद्धा सुपरविजन करता येणार. सो पार्टिशन्स should be made up of glass. Then environmental control. The standards of environmental control may vary depending upon the area involved, the processing, etc. It requires good environmental control prior and during the processing. एन्व्हायरमेंटल कंट्रोलमध्ये मोस्टली एअर कंट्रोल वगैरे हे सगळं येतं, कारण जे कंटॅमिनेशन होऊ शकते एन्व्हायरमेंटमधून ते एअरमधून होतं. कारण एअरमधून डस्ट पार्टिकल्स आहेत ते प्रोडक्टमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात, इनकॉर्पोरेट होऊ शकतात. त्यामुळे एन्व्हायरमेंटल कंट्रोलमध्ये एअर कंट्रोल सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे ट्रॅफिक कंट्रोल. ट्रॅफिक कंट्रोल, एन्व्हायरमेंट कंट्रोल कॅन बी मेंटेन इझिली इफ देअर इज अ no in and out traffic of supplies and persons. They should be permitted to enter aseptic areas only after following the prescribed procedures like changing of clothes, washing their hands, putting on gloves, shoe hats and face mask. तर एन्व्हायरमेंट म्हणजे फिलिंग एरिया असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग एरिया असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल किंवा तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे ते जर आपल्याला क्लीन ठेवायचं असेल तर आतमध्ये येणाऱ्या पर्सनची एंट्री, ट्रॅफिक म्हणजे काय, पर्सनची मूवमेंट त्या रूममधली जी आहे ती कमी असली पाहिजे. सारखं ये जा करायची नाही आहे त्या रूममध्ये, कारण जेवढ्या वेळा पर्सन आत किंवा बाहेर जाणार तेवढ्या वेळा तिथे डस्ट आणि डर्टचा पासून कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस जास्त असणार. त्यामुळे द पर्सन शुड बी परमिटेड टू एंटर ओनली इफ ही फॉलोज द सर्टन प्रोसिजर्स. जर त्यांच्या काही प्रोसिजर आहेत त्या फॉलो केलेल्या असतील तरच कोणत्याही पर्सनला फिलिंग रूममध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंग रूममध्ये एंट्री मिळते. जर चेंजिंग ऑफ क्लॉथ्स असेल किंवा वॉशिंग ऑफ हँड्स असेल, देन ग्लोव्ज घातलेले असले पाहिजेत, शू हॅट्स असल्या पाहिजेत आणि फेस मास्क लावलेलं असलं पाहिजे, तरच त्या पर्सनला आतमध्ये एंट्री करता येते.
Once they enter into the aseptic area, they are not permitted to move out of the area till the manufacturing cycle is completed. एकदा एखादा पर्सन आत गेला की कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस संपेपर्यंत त्याला बाहेर येता येत नाही. अनऑथराइज्ड पर्सन आर नॉट परमिटेड इन अ असेप्टिक एरिया. देन मेंटेनन्समध्ये मेनली क्लिनिंग येतं की जो मॅन्युफॅक्चरिंग एरिया आहे किंवा असेप्टिक एरिया आहे त्याचं क्लिनिंग कशा प्रकारे केलं पाहिजे. सो क्लिनिंग इज डन ॲट अ एंड ऑफ वर्किंग डे ऑर ड्युरिंग नाईट. एकतर रात्री किंवा त्या दिवशीचं सगळं काम झाल्यानंतर क्लिनिंग करण्याची प्रोसेस सुरू केली जाते. इट इन्क्लूड्स ऑल सरफेस लाईक सीलिंग, वॉल्स, फ्लोअर्स, काउंटर्स, इक्विपमेंट्स एक्सेट्रा. या सगळ्या गोष्टींचं क्लिनिंग केलं जातं. Cleaning should never be done just prior to the beginning of production process so as to permit the settling of dust from air and allow for the completion of action of disinfectant and UV radiation. त्याच्यात काय सांगितलं की क्लिनिंग जे आहे ते प्रोडक्शन सुरू करायच्या थोडं आधी करायचं नाही आहे. म्हणजे रात्री करून ठेवण्यामागचं कारण काय आहे की क्लिनिंग करून झाल्यानंतर जे एअरमधले डस्ट असतील त्या सगळ्यांना सेटल डाऊन होण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर जे डिसइन्फेक्टंट वापरले गेले आहेत किंवा जे UV रॅडिएशन्स यूज केले आहेत त्या सगळ्यांची ॲक्शन कंप्लीट झाली पाहिजे आणि त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या आधी कोणतेही क्लिनिंग करायचं नाही आहे, तर क्लिनिंगची प्रोसेस ही आधी केलेली असली पाहिजे, काही तास आधी केलेली असली पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी आपण मॅन्युफॅक्चर करणार त्यावेळी तो एरिया जो आहे तो क्लीन अँड फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे. देन डिसइन्फेक्शन. ऑल सर्फेसेस शुड बी डिसइन्फेक्टेड इन अ असेप्टिक एरिया अँड with effective liquid disinfectant should be spread or wiped on a surfaces. डिसइन्फेक्शन करताना प्रॉपर डिसइन्फेक्टंट यूज करायचा आहे आणि तो सरफेसवरती स्प्रे करायचा आहे किंवा त्याच्याने सरफेस सगळे वाईप करून घ्यायचे आहेत, पुसून घ्यायचे आहेत. नेक्स्ट इज द एअर क्लिनिंग. The air in the aseptic area can be one of the greatest source of contamination. So to maintain the aseptic conditions, besides the various precautions followed, it is extremely necessary to clean the air before it is allowed to enter into aseptic area. जसं मगाशी सांगितलं तसं कंटॅमिनेशन प्रोड्यूस करण्याचा सगळ्यात मोठा सोर्स म्हणजे एअर आहे. जे काही डस्ट किंवा डर्ट आहे किंवा मायक्रोब्स आहेत ते एअरमधून त्या असेप्टिक रूममध्ये येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. त्यामुळे बाकी सगळ्या प्रिकॉशन्स जरी घेतल्या तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे ती म्हणजे एअर क्लिनिंग. एअर क्लिनिंग केल्यानंतर जास्तीत जास्त कंटॅमिनेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. फॉर दॅट conventional clean room systems are used or laminar flow clean room systems are used. For every operation of parenteral, the fresh air free from particle is required, and for this reason air must be circulated at a frequent intervals. Cloth or shredded polyethylene filter may be used as a primary filtration of air. आता एअर कंट्रोल करायचं आहे किंवा एअरपासून येणाऱ्या पार्टिकल्सना आपल्याला थांबवायचं आहे तर काय करावं लागणार आहे, एअर फिल्ट्रेशन करावं लागणार आहे. म्हणजे जी एअर आपण त्या रूममध्ये पास करणार आहोत ती फिल्टरमधून पास झाली पाहिजे, जेणेकरून जे काही पार्टिकल्स आहेत, डस्ट आहे, डर्ट आहे किंवा मायक्रोब्स आहे ते सगळे त्या फिल्टरमध्येच राहतील आणि फक्त क्लीन अँड फ्रेश एअर इज सर्क्युलेटेड विदिन द aseptic area. So for that, cloth or shredded polyethylene filters may be used. For removing the microorganisms, high efficiency particulate air, that is HEPA filters are used. For manufacturing of sterile products, HEPA filters are used, that is high efficiency particulate air, which are able to remove not only the dust and dirt but also microbes from the air. So that HEPA filters are used, which has 99.97% efficiency in removing the particles of 0.3 micrometer and above. त्याची इफिशियन्सी जी आहे ती 99.97% आहे. म्हणजे जर एअरमध्ये 100 पार्टिकल्स असतील तर तो 99.97 पार्टिकल्स रिमूव्ह करतो आहे, म्हणजे जवळजवळ 98 पार्टिकल्स रिमूव्ह करतो आहे.
म्हणजे एवढ्यात जास्त इफिशियंटली तो वर्क करतो आहे. आणि पार्टिकलची साईज काय आहे 0.3 मायक्रोमीटर अँड अबव, म्हणजे खूप स्मॉल पार्टिकल साईज जरी असेल तरीही हेपा फिल्टर इझिली ते रिमूव्ह करू शकतो. म्हणून हेपा फिल्टर्स असेप्टिक एरियामध्ये यूज केले जातात. इट इज कंपोज्ड ऑफ अ ग्लास फायबर ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेट. For aseptic area, class 100 clean room is required, which is laminar airflow bench is used for that purpose. Class 100 clean room means a room in which particle count in air is not more than 100 per cubic feet of 0.5 micrometer. असेप्टिक एरियासाठी नेहमी क्लास 100 क्लीन रूम लागतो आहे. म्हणजे जो असेप्टिक एरिया आहे तो क्लास 100 क्लीन रूम असावा लागतो. क्लास 100 म्हणजे काय आहे तर असा रूम ज्याच्यामध्ये पार्टिकल काउंट्स जे आहेत ते 100 पर क्युबिक फीट, म्हणजे एका क्युबिक फीटमध्ये 100पेक्षा जास्त पार्टिकल्स असता कामा नयेत. ऑफ अ साईज 0.5 मायक्रोमीटर. 0.5 मायक्रोमीटरचे जे पार्टिकल्स आहेत त्यांची संख्या इन अ पर क्युबिक फीट शुड नॉट मोर दॅन 100 अँड सच रूम्स आर कॉल्ड ॲज अ क्लास 100 क्लीन रूम. नेक्स्ट इज द लॅमिनार एअरफ्लो बेंच. आता जर क्लास 100 क्लीन रूम पाहिजे आहे आपल्याला तर त्याच्यासाठी लॅमिनार एअरफ्लो बेंच यूज केला जातो. लॅमिनार एअरफ्लो बेंचमध्येच हेपा फिल्टर असतो जो एअर फिल्टर करतो आणि त्याच्यानुसार फिल्टर झालेली एअर त्याच्यामधून पास होते. The laminar airflow are of two types. Some are horizontal laminar airflow benches or some are vertical laminar airflow benches. आता हेपा फिल्टरची पोझिशन त्या फिल्टरमध्ये कशी आहे आणि फिल्टर्ड एअर हॉरिझॉन्टली येते आहे की व्हर्टिकली येते आहे त्याच्यानुसार त्यांचे टाईप्स असतात. आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये हॉरिझॉन्टल लॅमिनार एअरफ्लो दिसतो आहे कारण येणारी एअर जी आहे ती फ्रेश एअर हॉरिझॉन्टली येते आहे म्हणून हॉरिझॉन्टल लॅमिनार एअरफ्लो बेंच. त्या डायग्राममध्ये बघा इथे प्री फिल्टर आहे. इथून एअर जी आहे ती आत जाणार आहे. इथे ब्लोअर आहे तो एअरला हेपा फिल्टरकडे पास करणार आहे. इथे हा जो फिल्टर आहे तो एअरमधून सगळे पार्टिकल्स रिमूव्ह करणार आणि फ्रेश एअर इथून पास होणार. तर एअर पास होण्याचा जो रूट आहे किंवा जो वे आहे तो हॉरिझॉन्टल आहे म्हणून याला हॉरिझॉन्टल एअरफ्लो म्हटलं आहे. त्याच्यावरती इथे प्रोटेक्टिव्ह स्क्रीन UV लाईट दिसते. UV लाईट काय करणार आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम किल करण्याचं काम करणार आहेत आणि ही प्रोटेक्टिव्ह स्क्रीन जी आहे ती हेपा फिल्टरच्या बाहेरच्या बाजूला लावलेली असते. इथे हा वर्क बेंच आहे. इथे आपण प्रोडक्ट जे आहे ते फिल करणार आहोत. समजा एखादं इंजेक्शन आहे ते आपण इथे फिल करतो आहे तर त्याच्यावरती येणारी एअर जी आहे ही हॉरिझॉन्टली इथून येणार आहे आणि ती क्लीन एअर असणार आहे आणि एअर स्टरलायझेशन किंवा एअर फिल्ट्रेशन करण्यासाठी हेपा फिल्टरचा यूज केला जातो आहे. देन लॅमिनार एअरफ्लो बेंच इट कंटेन्स युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एअर विच स्वीप्स अवे dust, dirt, insect, microorganism and only fresh air is created over the workbench. एकाच डायरेक्शनने एअर फ्लो होते जी काय करते डस्ट, डर्ट, इन्सेक्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम या सगळ्यांना रिमूव्ह करते आणि फक्त फ्रेश एअर वर्कबेंचकडे पास करते. इट इज यूज्ड इन अ असेप्टिक फिलिंग टू परफॉर्म स्टरिलिटी टेस्ट अँड अदर मायक्रोबायोलॉजिकल असे लाईक बायो असे. तर यूज काय आहे लॅमिनार एअरफ्लो बेंचचा तर असेप्टिक फिलिंग एखादा प्रोडक्ट असेप्टिकली फील करण्यासाठी ते यूज केलं जातं. स्टरिलिटी टेस्ट परफॉर्म करायची असेल तर वापरलं जातं आहे आणि काही एसे जर परफॉर्म करायचे असतील तरीही यूज केलं जातं. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हे त्याचे दोन टाईप्स आहेत. द एअर वेलॉसिटी प्रोव्हाइड्स पॉझिटिव्ह प्रेशर. जी एअर पास होत असते ती पॉझिटिव्ह प्रेशरने पास होत असते आणि UV लॅम्पसुद्धा तिथे प्रोव्हाइड केलेला असतो. द एफिशियन्सी इज चेक बाय डॉप टेस्ट. डायऑक्टाइल phthalate or dispersed oil particulate test is used for checking the efficiency of HEPA filter. Then positive pressure air flow. It should be used to prevent contaminated air from flowing into clean room.
तर पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजे काय आहे, आपण ज्या रूममध्ये फिलिंग करणार आहोत प्रोडक्टचं त्या रूममध्ये एअर प्रेशर आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही एका रूममध्ये फिलिंग करताय, त्या रूममध्ये जर पॉझिटिव्ह प्रेशर असेल, एअरचा प्रेशर जास्त असेल बाहेरच्या सराउंडिंगपेक्षा, तर दरवाजा ओपन केल्यानंतर आतली हवा बाहेर जाईल, बाहेरची हवा आत येणार नाही. तर त्यामुळे काय होणार आहे, कंटॅमिनेशन होणार नाही प्रोडक्टचं. कारण बाहेरची हवा जी आहे त्याच्यामध्ये डर्ट असू शकतं, पण आतली हवा जी आहे ती आपण क्लीन केलेली आहे किंवा हेपा फिल्टर आहेत तिथे, त्यामुळे तिथले सगळे डस्ट आणि डर्ट रिमूव्ह झालेलं आहे. त्यामुळे त्या रूममध्ये पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन करणं गरजेचं आहे टू प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन ऑफ एअर. To achieve this, air pressure inside the clean room should be greater than air pressure outside the clean room. आता हे कधी होणार आहे, जर रूमच्या आतमधला एअर प्रेशर जास्त असेल आणि रूमच्या बाहेरचा एअर प्रेशर कमी असेल तरच आपण पॉझिटिव्ह प्रेशर मेंटेन करू शकतो. सो दॅट वेन द डोअर ऑफ क्लीन रूम इज ओपन, एअर फ्लोज आउटवर्ड्स अँड प्रिव्हेंट द कंटॅमिनेशन. देन ॲप्लिकेशन्स ऑफ हेपा फिल्टर ऑर लॅमिनार एअरफ्लो बेंच. लॅमिनार एअरफ्लो बेंच जो आहे त्याचा यूज काय आहे सांगितलेलं आहे. तर फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये स्टराईल प्रोडक्ट फिल करण्यासाठी वापरला जातो, मायक्रोबायोलॉजिकल एसे परफॉर्म करण्यासाठी, एरोप्लेन्समध्ये सुद्धा हेपा फिल्टर्स असतात आणि ऑपरेशन थिएटरमध्ये हेपा फिल्टर्स यूज केले जातात. So with this we are going to conclude our first part of the chapter sterile manufacturing. The remaining part will be uploaded in a next video. Thank you.